अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या सोबत असं कधी झालंय का? तुम्ही मंदिरात गेलात, मनापासून दर्शन घेतलं, पण जेव्हा देवासमोर उभे राहिलात तेव्हा अचानक तुमचं डोकं पूर्णपणे रिकामं झालं आणि तुम्हाला समजलंच नाही की देवाकडे नेमकं काय मागावं. फक्त देवा सगळं ठीक कर, माझं काम होऊ दे, इतकंच बोलून तुम्ही बाहेर आलात. पण कधी विचार केलाय का, जर आपण योग्य गोष्टच मागितली नाही तर देव आपल्याला नेमकं काय देणार? आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरणार आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत मंदिरात गेल्यावर नेमकं काय मागावं, कोणत्या देवाकडे काय मागितलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं असं काय मागावं ज्यामुळे तुमचं आयुष्यच बदलू शकतं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला समजणार आहे ते कदाचित तुम्ही कधीच कुठे ऐकलं नसेल. स्वामी भक्तांनो, आपण सगळे मंदिरात जातो, हात जोडतो, नमस्कार करतो आणि लगेच मागायला सुरुवात करतो. देवा मला पैसे दे, माझं प्रमोशन होऊ दे, नवीन गाडी मिळू दे, घरात सुख समृद्धी येऊ दे. हे सगळं चुकीचं नाही, पण ते पूर्णपणे योग्य देखील नाही. कारण आपण देवाकडे फक्त भौतिक गोष्टी मागतो ज्या आज आहेत आणि उद्या नसतील. पण स्वामी भक्तांनो, देवाकडे जाण्याचा खरा हेतू हा इतकाच आहे का? शास्त्र काय सांगतं? धर्मग्रंथामध्ये, विशेषतः ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. त्यानुसार आपण देवाकडे काय मागतो यावरच आपली पात्रता ठरते. म्हणजे जर आपण लहान गोष्टी मागितल्या तर आपल्याला लहानच मिळतं, आणि जर आपण मोठं शाश्वत काही मागितलं तर देवही तसंच देतो. एक महत्वाचा विचार, जरा शांतपणे विचार करा. ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं त्याला सगळं काही माहिती आहे. त्याला तुमच्या गरजा माहिती नाहीत का? तुमचं घर, तुमचे पैसे, तुमच्या अडचणी, हे सगळं त्याला आधीपासूनच माहित आहे. पण तो तुम्हाला त्यापेक्षा मोठं काहीतरी तयार आहे. फक्त तुम्ही ते मागितलं पाहिजे. मग नेमकं काय मागायचं? स्वामी भक्तांनो, शास्त्रानुसार प्रत्येक देवतेकडे काही विशिष्ट गोष्ट मागावी, आणि यासाठी एक अत्यंत महत्वाचा श्लोक सांगितला आहे. एक, श्री गणेश, विघ्न दूर करण्यासाठी, विघ्ननाशाय गणेशम. याचा अर्थ काय? आयुष्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, प्रत्येक कामात येणारे विघ्न नष्ट व्हावे. स्वामी भक्तांनो, आपण कितीही प्रयत्न केले पण सतत अडथळे येत असतील तर यश कसं मिळणार? म्हणून सर्वात आधी गणपती बाप्पाकडे मागा, देवा माझ्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करा. दुसरं, सूर्यदेव, पाप नष्ट करण्यासाठी, दिवाकरम पापनाशाय. याचा अर्थ आपल्या केलेल्या पापांचा नाश व्हावा, मन, शरीर आणि विचार शुद्ध व्हावेत. कारण स्वामी भक्तांनो, आपलेच चुकीचे कर्म आपल्याला पुढे अडवतात. म्हणून सूर्यदेवाकडे प्रार्थना करा, माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करा. तिसरं, अग्निदेव, आत्मशुद्धीसाठी, अग्निम शुद्धये. बाहेरून आपण कितीही चांगले दिसलो पण आतून जर आपण अस्वस्थ असलो तर खरा आनंद मिळत नाही. म्हणून अग्निदेवाकडे मागा, माझं अंतकरण शुद्ध कर. चौथं, भगवान श्रीहरी विष्णू मुक्तीसाठी, विष्णू मुक्तये. स्वामी भक्तांनो, आयुष्यात सगळं मिळालं, पैसा, सुख, मान सन्मान, पण तरीही मन शांत नसेल तर त्याचा उपयोग काय? म्हणून भगवान विष्णूंना प्रार्थना करा, मला खऱ्या अर्थाने शांती दे, मोक्ष दे. पाचवं, भगवान शिव, ज्ञानासाठी, शिवम ज्ञानाय. जर माणसाकडे ज्ञान नसेल तर तो चुकीचे निर्णय घेतो. म्हणून भगवान शिवाकडे मागा, मला योग्य ज्ञान दे, सत्य समजण्याची शक्ती दे. सहा, आदिशक्ती, बुद्धी आणि विवेकासाठी, देवीम बुद्धी वृद्धये. पैसा मिळाला, ज्ञान मिळालं, पण जर विवेक नसेल तर माणूस चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. म्हणून देवीकडे प्रार्थना करा, माझी बुद्धी वाढव, मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. मोठा बदल कुठे होतो? तर स्वामी भक्तांनो, जेव्हा हे सर्व गुण आपल्या आयुष्यात येतात,
अडथळे दूर होतात, पाप नष्ट होतात, मन शुद्ध होतं आणि ज्ञान आणि बुद्धी मिळते, तेव्हा तुमचं आयुष्य आपोआप बदलायला लागतं. मंदिरात जाऊन फक्त मागू नका, देवाशी संवाद साधा, त्याच्याशी मन मोकळं करा, त्याला तुमचं मन सांगून टाका. कारण देवाला तुमचे शब्द नाहीत, तर तुमचा भाव महत्वाचा असतो. स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला समजलं असेल की देवाकडे नेमकं काय मागावं. पण अजून एक खूप महत्वाची गोष्ट बाकी आहे. देवाकडे कसं मागायचं आणि कोणत्या पद्धतीने मागितलं तर ते नक्की पूर्ण होतं. स्वामी भक्तांनो, आपण मंदिरात जातो तेव्हा आपली मानसिकता कशी असते? देवा मला हे दे, देवा ते करून दे. म्हणजेच आपण देवाकडे मागणीदार म्हणून जातो. पण देवाला मागणीदार नाही, तर भक्त आवडतात. भक्त कोण? जो देवावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याच्याकडे अपेक्षा ठेवत नाही. म्हणून मंदिरात गेल्यावर सर्वात आधी तुमची मानसिकता बदला. देवा मला हे दे असं म्हणण्याऐवजी देवा जे योग्य आहे ते मला दे असं म्हणा. स्वामी भक्तांनो, खूप लोक काय करतात माहित आहे? देवा माझं काम झालं तर मी तुला नारळ फोडेन, हे झालं तर मी उपवास करेन. ही काय आहे? ही देवाशी सौदेबाजी आहे. विचार करा, ज्याने तुम्हाला सगळं दिलं त्याच्याशी तुम्ही व्यवहार करत आहात. देवाला तुमच्या नारळाची गरज नाही, त्याला तुमचा शुद्ध भाव हवा आहे. म्हणून देवाकडे काहीही मागताना अट ठेवू नका. स्वामी भक्तांनो, काही लोक खूप सुंदर शब्द वापरून प्रार्थना करतात, पण त्यांच्या मनात श्रद्धा नसते. आणि काही लोक साध्या शब्दात बोलतात, पण मनापासून बोलतात. देव कोणाचं ऐकतो? मनापासून बोलणाऱ्यांचं. म्हणून तुम्हाला मोठमोठे मंत्र येणं आवश्यक नाही, फक्त तुमचं मन खरं असलं पाहिजे. डोळे बंद करा आणि मनातलं सगळं देवाला सांगा. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा आपण काय करतो? आपण स्वतःलाच माहिती नसतं की आपल्याला नेमकं काय हवं आहे आणि मग आपण देवाकडेही अस्पष्ट मागतो. देवा सगळं ठीक कर, माझं भलं कर. पण भलं म्हणजे नेमकं काय? म्हणून तुमच्या मागणीत स्पष्टता असली पाहिजे. उदाहरणार्थ, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर कर, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. जितकी मागणी स्पष्ट तितका परिणाम स्पष्ट. स्वामी भक्तांनो, आपण नेहमी काय करतो? जे नाही ते मागतो, पण जे आहे त्याबद्दल धन्यवाद देत नाही. पण कृतज्ञता ही प्रार्थनेची सर्वात मोठी शक्ती आहे. देवाला सांगा, देवा तू मला जे दिलं आहेस त्याबद्दल मी आभारी आहे. जेव्हा तुम्ही धन्यवाद देता तेव्हा देव तुम्हाला आणखी देण्यास तयार होतो. स्वामी भक्तांनो, आज आपण मागतो आणि उद्या अपेक्षा ठेवतो, पण देवाची वेळ वेगळी असते. तो योग्य वेळ आल्यावरच देतो. म्हणून जर तुमची इच्छा लगेच पूर्ण झाली नाही तर निराश होऊ नका. विश्वास ठेवा, देव माझ्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्ट करेल. स्वामी भक्तांनो, आता सर्वात महत्वाची गोष्ट, आपण देवाकडे मागतो, पण बाहेर आल्यावर काय करतो? पुन्हा तेच वागतो, तसंच वागतो, पुन्हा त्याच चुका करतो आणि मग म्हणतो देवाने माझं ऐकलं नाही. पण विचार करा, जर तुम्ही बदललाच नाही तर तुमचं आयुष्य कसं बदलेल? म्हणून फक्त मागू नका, स्वतःमध्ये बदल करा. स्वामी भक्तांनो, अनेक लोक सांगतात मी काही खास मागितलं नाही, फक्त मनापासून प्रार्थना केली आणि त्यांच्या आयुष्यात हळूहळू सगळं बदलायला लागलं, कारण त्यांनी योग्य पद्धतीने देवाशी संवाद साधला. म्हणून स्वामी भक्तांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा फक्त मागू नका, समजून मागा, मनापासून मागा आणि योग्य पद्धतीने मागा. लक्षात ठेवा, देव तुम्हाला नक्की देतो, पण तो तुम्हाला जे हवं आहे ते नाही, तर तुम्हाला जे योग्य आहे ते देतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि सांगा तुम्ही मंदिरात जाऊन आतापर्यंत काय मागत होतात आणि आता तुम्ही काय मागणार आहात. तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकाला माहित असणं खूप गरजेचं आहे. अशाच आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी
आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहे.